मला त्यात इतकं मोठा आनंद झाला की बिराजदार मामानं बक्षीस दिलेलं, कोणाचं कौतुक केलेलं मी बघितलं नव्हतं. पण मला त्यांनी त्यांचे 200 रुपये दिले आणि लय भारी कुस्ती केली म्हणली. म्हणजे असं दुसऱ्या तालमीत जरी असले, आणि गणपत आंदळकरचं मला आज बी शब्द आठवतात, असलं हाय असा राहा आणि नीतिमत्ता सोडू नको, तुझ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. हे शब्द होते. हे शब्द गणपत आंदळकर साहेबांचे आहेत. आणि माझं लग्न झालं, इथं येऊन मला फोन केला, असलं मी चाललोय बार्शीला, मला तुला भेटायचं. इथं आले, बायकोला बोलवून घेतलं, पोरानं कष्ट केलं, लक्ष राहू दे याच्यावर, आमच्या डोक्यावरनं हात फिरवून आशीर्वाद देऊन असा आपुलकी लावणारा माणूस आंदळकर पहिलवानसारखा मी कुठं बघितला नाही. तुम्ही आता कर्मभूमी कोल्हापूर म्हणला, बरोबर साहेब? कोल्हापूर बद्दल तुम्ही काय सांगशील? असं कर्मभूमी कोल्हापूर म्हणून तुमचं तुम्ही काय सांगशील कोल्हापूर बद्दल? मी त्या काळात ऐकत होतो, कोल्हापूरच्या जनतेनं ही कोल्हापूरचा आहे, ह्यो बाहेरचा आहे असं कधी, किंवा ह्यो ह्या जातीचा आहे त्या जातीचा आहे, एकदाही कधी मला असं जाणवू दिलं नाही किंवा भासलं नाही, किंवा त्या कोल्हापूरला सवयच आहे. असं दादू मामाची आणि सतपाल पैलवानची कुस्ती चालली होती, त्यावेळेस सुद्धा सतपाल पैलवानच्या बाजूने वरडलेलं कोल्हापूर आहे. बरोबर. म्हणजे खऱ्याच्या बाजूनं, किंवा अमृत मामाची माझी कुस्ती चालू होती तर लोक माझ्या बाजूने वरडायचे. म्हणजे तिथं कधी भेदभाव मानत नाहीत, काय नाही, आणि पैलवानावर फार प्रेम करते. बरोबर बरोबर. त्यामुळे कोल्हापूर हे कायम आठवणीत राहणारी गोष्ट, कायम आठवणीत राहणार. आणि मी इथल्या सोलापूरच्या बी लोकांनी सांगतो, जेवढं मला तिथं प्रेम मिळालं ह्याच्यापेक्षा डबल तिथं प्रेम मिळालं. तिथं मुन्ना माडिक असू द्या. जय हिंद जय भारत. आज महाराष्ट्रातल्या एका नामांकित पैलवानाजवळ आलेला आहे, ज्या पैलवानाचं नाव आहे असलम काजी, ज्यांना कुस्ती सम्राट म्हणून ओळखलं जातं, आणि 51 गदेचा मानकरी आहे. 51 गदा ह्यासाठी की ज्यावेळी हे कुस्ती खेळत होते तेव्हा मैदानाला अशा गदा मिळत नव्हत्या, पण या असलम काजीने 51 गदा मिळवल्या. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या हृदयामधला पैलवान, दिल त्या मांजरावर कुस्ती खेळणारा, म्हणजे मला 5,000 द्या, मला 1 लाख द्या, मला 2 लाख द्या, कधीही न म्हणणारा, प्रत्येक व्यक्तीशी प्रेमानं राहणारा, आणि पुढारीचं पान किंवा सकाळच्या पानावर रोज फोटो असणारा हा नामांकित पैलवान आहे. या पैलवानाचं नाव आहे असलम काजी. आज यांच्याकडून आपण थोडा कुस्ती इतिहास जाणून घ्यायचा आहे. पैलवान नमस्कार. नमस्कार. की तुम्ही तुमच्या तालमीचं नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल हे तुमच्या तालमीचं नाव ठेवलंय, हे ठेवण्याचं कारण काय? आता मी कुस्ती खेळत असताना सुहास शेठ शहा म्हणून जैन समाजाचे मोठे सोन्याचे व्यापारी आहेत, बर, ते मला येऊन भेटले की मला तालीम बांधायची आहे, हा, आणि तुम्ही त्या तालमीचं देखभाल करावी अशी माझी इच्छा आहे. हा, हा. मग मी आजपर्यंत बघितलं की राजकारणी लोक तालीम बांधतात, त्याचा गैरवापर होतो, किंवा इलेक्शनमध्ये थोडं तुमची पैलवानी घेऊन या असं तसं होतं, म्हणून मी शक्यतो स्वतः बांधायचे असं ठरवलं होतं. पण माझी परिस्थिती एवढी चांगली नाही. पण ती सुहास माणूस असा आहे, ते एकतर व्यापारी आहे सोन्याचे, आणि ती स्वतः त्यांनी मला असा शब्द दिला की मी आयुष्यात राजकारण करणार नाही, मी कधी भांडण करण्याचा तर विषय नाही, मला एक समाजाचं देणं लागतो, मला एक बांधिलकी म्हणून, आणि तुझ्यासारखा चांगल्या पैलवानाला बी त्याची लाल मातीची सेवा करायला मिळावी, एवढ्यासाठीच मला तालीम बांधायची. मग मी म्हणलं तालमीला नाव काय द्यायचे, तर म्हणले ते बी माझी आठ नाही, माझ्या वडिलांचं हे जर कुणाला मी तसं इच्छुक नाही की बाबा आमचं नाव दिलं पाहिजे. मग मी काय म्हणलं, आता लोक शिवाजी महाराजाचं नाव फक्त मतासाठी निवडून यासाठी वापरतात, पण खरोखर शिवाजी महाराज कसे जगले आणि कशा प्रकारचे जगले हे मी पुस्तकातनं वाचलेलं आहे. बरोबर. त्यामुळं शिवाजी महाराजाचं काहीतरी गुण, शाहू महाराजाचं, शिवाजी महाराजाचं आपल्यात पाहिजे, आणि आपण समाजसेवा करताना त्यासनी डोळ्यासमोर ठेवून जर केलं, लोकांना सांगण्यासाठी नाही, आपल्या अंतकरणापासून त्यांची वागणूक ही करायची. म्हणून मला ती नाव ही केलं, आणि सुहास शेठला मी विचारलं, छत्रपती शिवराय कुस्ती संकुल देऊ का? काय अडचण नाही म्हणले, माझ्या घरासमोर सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, घरातून बाहेर आलो की मी रोज शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो, 1 नंबर नाव आहे. मग असं आम्ही दोघांनी प्लॅन करून छत्रपती शिवराय क्रीडा कुस्ती संकुल असं नाव दिलं आमच्या. व्हेरी गुड, फार छान गोष्ट आहे. मी हा प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला विचारण्याचं कारण म्हणजे वस्ताद, की तुम्ही मला थोडंसं माफ करा, मी हे शब्द बोलताना मुस्लिम असून सुद्धा तुम्ही शिवराय कुस्ती संकुल नाव दिलंय, ही फार मोठी गोष्ट आहे, आणि हे तुमचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर दिसतंय, म्हणून मी हा प्रश्न विचारला. वस्ताद, तुमचे वडील पैलवान होते का वस्ताद?
आमच्या घरात पैलवानकी म्हणजे वडील आणि चुलते पैलवान होते आमचे. होते. हा आमचे पण ती त्यांची परिस्थिती नसल्यामुळे बाहेर तालमीत जाऊन कुठं त्यांनी सराव केला नाही. पण आमच्या गावातच तालीम होती. त्या गावातल्या तालमीत राहून ह्या आसपासच्या परिसरात शेवटपर्यंत कुस्ती खेळायची. शेवट कुस्ती करायपर्यंत पैलवान झाले. दिवसभर गुरं राखायची, शेतात काम करायचं आणि संध्याकाळी लढत करून गुरु असे असं पैलवानी केलेले आमचे वडील चुलते किंवा आमच्या भावकीतले बरेच पैलवान होते. त्यांची इच्छा होती का तुम्ही नामांकित पैलवान व्हावं अशी पहिल्यापासून वडिलांची इच्छा? आता सर असा महत्वाचा विषय आहे की आमची आजी जेवढी माझी हाईट आहे त्याच्यापेक्षा जास्त हायटेड होती. इतकी उंच आणि तब्येत आणि देखणी होती. आणि आजोबा 6.5 फूट आहे. त्यामुळे आमचे चुलतेही बघितले तर 100 किलोच्या आतला आमच्या घरात माणूसच कोण नव्हता. बर बर. आणि आमची आजी ज्यावेळेस मी लंगोट पण लावत नव्हतो तेव्हापासून आजी पटणार नाही, तेव्हापासून आजी मला जवळ आजीच्याच झोपायला असायचो मी. आजीचे पाय दाबायचो. आजी माझ्यावर प्रेम करायची. कुणी आजीला काय दिलं तर मला खायला द्यायची गुपचूप. कारण तेव्हापासून रोज जर शनिवारी जोपर्यंत आजी माझी जिवंत होती 90 वर्षापर्यंत तिच्या वयाच्या तोपर्यंत जर शनिवारी हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन ती स्वतः जेव्हा चाला येत नाही तर गावातल्या माणसाला बोलवून घ्यायची. जर शनिवारी नारळ फोडायची आणि हनुमंतराया माझ्या असलमला तशीच ताकद दे तुझ्यासारखी. ही तवापासूनच मी 4थीला असल्यापासूनच तिची इच्छा होती. हे तुम्ही बघितले 100% बघितलंय. आणि तवापासून मला आर्मीत भरती व्हायला एक जण तुमच्यासारखा मेजर घरी आला तर ती म्हणला तुमच्या मुलाला मी आर्मीत भरती करतो. तर ती डायरेक्ट म्हणली अजिबात माझ्या पोराला पैलवान करायचं, दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात चालणार नाही केलं. अशी आजीचीच इच्छा होती. आणि तिचं काय देव जाणे तिला भविष्य कळलं होतं. लंगोट सुद्धा लावत नव्हतं तेव्हा मनाची मोठा पैलवान होणार आहे. आणि मला तिचं आशीर्वाद असल्याने वाटतंय. आणि हनुमंतराया मला पावला आजीच्या ह्याला असं वाटतं म्हणून. बरोबर आहे. तुम्ही जी कुस्तीची सुरुवात केली ही गावामध्ये तुमचे वडील तुम्हाला शिकवायचे का? कशी सुरुवात झाली तुमची? गावात मी ज्यावेळेस कुस्ती खेळायला लागलो त्यावेळेस तालीम नव्हती गावात. बरोबर. मी ज्यावेळेस खेळायला मी बाजूच्या गावाला धनगरवाडी म्हणून एक गाव आहे, चिंचोली म्हणून एक गाव आहे, त्या गावात लढतीला जायचो. ओके. आणि गल्लीतली पोरं घेऊन रोज पाट रनिंगला जायचो. आणि गावातली म्हातारी माणसं आहेत जे 60-70 वयाची आहेत 4-5 जण झोपाय आम्ही शाळेकडे ती असायची. मला पहाटे उठवायची आणि माझा रोज व्यायाम मोजून घ्यायची ती म्हातारी त्या काळातली. आणि गाव इतकं प्रेम करायचं साहेब माझ्यावर की मी चौकात जरी उभा राहिलो तर मला तू इथं थांब नको, जा घरी जा. पण मी त्या लोकांचं कधीच मोडलं नाही. असे पूर्ण गाव माझ्यावर प्रेम करा. शाळेकडे जाऊन मी दंड मारला की घरी कळलं पाहिजे की आवाज आला की तो आज व्यायाम केला. म्हणजे ही निशाणी होती त्यावेळेस. शाळेकडे जाऊन मी रोज अशी गावातली जी सिनियर मंडळी आहे अभिमान लोहार वस्ताद, उतरेश्वर माळी, अशी एक 4-5 बाबू राऊत, मधुसुतार, अशी 4-5 जण रोज माझ्यापाशी बसायची. सकाळचा व्यायाम ती घ्यायची, संध्याकाळी मी धनगरवाडीला कुस्ती खेळायला जायचो. बरोबर. मग तुम्ही गावात ज्यावेळी व्यायाम करत होता त्यावेळी तुमच्या व्यायामाची पद्धत काय होती? म्हणजे बैठका दंड वगैरे हा प्रकार? जोर आणि बैठकच. तरी किती बैठक मारायची तुम्ही? मी त्यावेळेस 700 बैठक मारायचो सुरुवातीला. जोर 500च मारायचो. आणि मी 13वी पास झाल्यावर तालमीत गेलो पंढरपूरच्या. तोपर्यंत मी घरीच होतो. पंढरपूरला कुठल्या तालमीत होता? विठ्ठल आखाडा म्हणून आहे, विलासप्पा कंढरे म्हणून आहे. त्यांनी माझ्या कुस्त्या बघून घरी आले आणि घेऊन गेले मला. बरोबर. तिथे किती वर्ष राहिला? तिथे 1 वर्ष राहिलो पंढरपुरात. तिथे 1 वर्ष राहिलो की तिथल्या तालमीत मी थोडा तगडा पडायला लागलो सगळ्यांना. त्या वस्तादनं स्वतःच्या पैशानं, म्हणजे वडिलाला पैसे बी मागित नाहीत आणि वडिलाला कोल्हापूरला बी सोडलेलं माहित नाही, स्वतः विलास कंट्री घेऊन गंगावेशला आले. तिथं विश्वास हरगुले वस्ताद नव्हते त्यावेळेस, पैलवानच होते पण रिटायरमेंटला आल्यासारखे होते. पण ती स्वतः जाऊन तिथं लक्ष दिलं. सारंग सरांना भेटले, मॅटवर तुमच्याकडे येईल, मातीतली लढत तिथं करल म्हणून तिथं स्वतः विलास कंट्री नेऊन सोडलं मला त्या माणसानं. हो. ती व्यक्ती आहे का? हो आहेत की, पुण्यात आहेत. पुण्यात आता त्यांनी तालीम बांधली, बापूसाहेब पठारे बरोबर असते ती. म्हणजे त्यांचे उपकार तुमच्यावर? हो 100%. क्या बात आहे, क्या बात. मग ज्यावेळी तुम्ही गंगावेशला कोल्हापूरला गेला असता त्यावेळी तुम्ही जाताना तुमचं वजन किती होतं सुरुवातीला, म्हणजे इथनं जाताना? 75-76 किलो वजन असं. आणि तिथं गेल्यावर मग तुमचं वजन? तिथं गेल्यावर पहिले 1-1.5 महिना
मी काय जास्त व्यायाम बी नाही आणि माझ्यावर एवढं लक्ष बी नव्हतं. हं. माझ्या अगोदर नितीन खुर्द, सचिन खुर्द हं. ही विश्वास हरगुले त्यांचं व्यायाम घ्यायचे फक्त बरोबर. सुरुवातीला. हं. पण तिथं गेल्यावर माझ्या बरोबर महादेव चव्हाण म्हणून माझा जोडीदार होते इथं, हं. की ती विश्वास हरगुलाचे जोडीदार गंगावेशला राहिले होते. त्यांनी मला तिथं नेऊन सोडलं आणि माझा स्वयंपाक तर मला येत नव्हता आणि आज बी येत नाही, काय एक दिवस बी करायचा योग आला नाही. ते महादेव चव्हाण 1 महिना घेऊन मला तिथं राहिलं. तर महादेव चव्हाणनी सांगितलं विश्वास हरगुलेला की ही गरिबाचा मुलगा आहे, त्यांच्या घरच्यांची लय तळमळ आहे आणि परिस्थिती काही नाही, ह्याला अर्धा एकर शेती आहे म्हणले, ह्याच्यात काय भागणार नाही, तू ह्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. त्या दिवशीपासून विश्वासदानी नितीन खुर्द, सचिन खुर्द आणि मी सुरुवात आमच्या तिघापासून म्हणजे वस्तादगिरीला चालू केली. बरोबर. मग तुमचा जे सराव विश्वासदादा घ्यायला लागले तर सचिन खुर्द, नितीन खुर्द बरोबर खेळण्याचा योग तुम्हाला भरपूर आला. हो, रोज त्यांच्या बरोबर. मग ती तुमची समान जोड होती का त्यावेळी तिघांची पण? कसं? नितीन खुर्द 1 वर्ष 1.5 वर्षांनी लहान होता आमच्यापेक्षा. तुमच्यापेक्षा लहान आहे तो वयाने. बरं बरं. सचिन खुर्द आणि मी एकाच जोडीत होतो. ते तिकडे जायच्या अगोदर त्याची माझी सोलापुरात कुस्ती झाली. बरं. सचिन खुर्दची कुस्ती सुटली होती सोलापुरात आमची दोघांची. हा. मग तिथे गेल्या दीपक शिंदे म्हणून एक चांगला पैलवान होता सांगलीचा, वाळेखिंडीचा. हा गेलेल्या दिवशी मला त्यानं 3 वेळा सलग बॅकथ्रो मारला गेल्या. हा हा. मग आमच्या भागातले पैलवान म्हणले अरे काय आबरू घालवा आलाय काय म्हणले इथं. बर. मग मला प्रेशर होतं हा, हा. तिथं. पण दीपक शिंदे बी खेळा 1 नंबर पैलवान होता. खेळायला 1 नंबर. बरोबर. मग ज्यावेळी तुम्ही सराव सुरू केला का नाही तुम्ही तालमीत त्यावेळी तुम्ही तुमचे जोडीदार आणि कोण कोण होते? नितीन खुर्द वगैरे सोडून दुसरे जोडीदार कोण होते गंगावेशमध्ये? सुरुवातीला आम्ही गेलतो त्यावेळेस इकडलं बाळू पाटील म्हणून साड्याचे होते आणि इंदापूर तालुक्यातली जास्त पोरग होते. सतीश क्षीरसागर, लक्ष्मण मार्कड, हनुमंत रेडके, दादा पाटील जेऊरचे म्हणजे नारायण पाटलाचे चुलत बंधू. त्यांच्या हो, त्यांच्या घरातले बी होते. त्यांचा भाचा एक होता. सुरुवातीच्या काळात ही तिथं जोडीदार होते आमच्या रूम मध्ये. मग तुम्ही ज्यावेळी गेला पहिल्यांदा गंगावेशला त्यावेळी तुम्हाला वाईट वाटलं असलं आता गावावर गेलं तर बरोबर कोल्हापूरची भाषा वातावरण तिकडचं तुम्हाला ते आवडलं का? तसं कधीच नाही वाटलं मला. नाही तसं कधीच वाटलं नाही. कारण तुम्हाला सांग का, जन्मभूमी जर ही असली तर कर्मभूमी ती आहे. ही मला आता 1% तरी त्याच लोकांनी माझ्यावर जास्त प्रेम केले सोलापूरपेक्षा कोल्हापूरवाल्यांनी. म्हणजे बोलायचं म्हणून बोलत नाही, मनापासून अंतकरणापासून. अजून बी मी कुस्ती सोडून 14 वर्ष झाले. बरोबर. पण 2-3 महिन्याला मी तिथं जातो. होय तुम्ही येता की? सगळ्यांनी भेटतो. ज्यांनी मला मदत केली, ज्यांचं उपकार ते अजिबात विसरत बी नाही, विसरू बी शकत नाही. बरोबर. मग गंगावेशमध्ये जेव्हा सराव सुरू करायचा केला तुम्ही बरोबर मोठ्या जोडीत तुम्ही गेला असा त्यावेळी तुमचा व्यायाम कशा पद्धतीने चालू झाला असता? तिथं गेल्यावर सुरुवातीला मला 500 जोरच्या वर निघत नव्हतं सुरुवातीला. बरोबर. सुरुवातीला बैठक मारायची सवय होती. पण विश्वास हरगुले असं बघितलं तर ती वस्ताद बी वाटणार नाही आणि रागीट बी वाटणार नाही. पण ती व्यायामाचा टाइम आला काय त्यांच्या अंगात शिरतं काय माहित. हात टेकलं की आम्ही काय जास्त व्यायाम सांगत नाही, हात टेकलं की 1000 जोर मारायचो. एका दमात 1000 जोर बैठक मारली. कधी 100चं ठेप मारून घ्यायचं, कधी एकच ठेप 1000चा मारायला लावायचे. असं त्यांचा रोज वेगळ्या प्रकारचा व्यायाम घेणार. पण रोजच्या रोज लक्ष मात्र लक्ष म्हणजे तुम्हाला सांगतो आज कुठलाही वस्ताद, मी बी स्वतः एका तालमीचा वस्ताद आहे, मुलावर सुद्धा कोण लक्ष देणार नाही. एवढं लक्ष माझ्यावर वस्तादनी दिलंय की काय खातो, किती खातो, स्वतःच्या हातानंच स्वयंपाक करून घातला मला. आमचे 4 पार्टनर होते. ते तिघाचा स्वयंपाक वेगळा, भाजी आणि माझी भाजी वेगळी असायची. क्या बात आहे, क्या बात. आणि माझ्या भाजीतली 1 चम्मच भाजी कुणाला दुसऱ्याला खाऊ देत नव्हती, द्यायची नाही. आणि रोज 1 कोंबडा असू द्या, अगर मुंडी असेल, म्हणजे वेगळे प्रकार. त्यात मेथी टाकणार, दही टाकणार, काय बी. पण असं समोर हात बांधून बसणार आणि ती संपवल्याशिवाय मला मेहनतीपेक्षा खाण्याचं जास्त टेन्शन असायचं. कामले म्हणजे खायला लागायचं, 100% खायला इतकं घालायचं असतं. पण त्या माणसानं त्यांच्या बोलण्यातून मला एक जाणवलं काय माहितीये का, की मला माझा अस्लम काजी महाराज कशाची झाला नाही ह्याचं दुःख मला आहे म्हणते. कसं काय एवढं कसं काय? ते तुम्ही सोलापूरचं, तो कोल्हापूरचा व्यक्ती, आणि तरी तुमच्या दोघात एवढा जिव्हाळा कसा काय? तुम्हाला सांग का, कुठलाही वस्ताद त्याचा वडील बघून किंवा त्याची प्रॉपर्टी बघून कधीच प्रेम करत. एखाद्या स्वभाव आवडला. माझ्या आयुष्यात मी वस्तादला एकही शब्द लंगोटाशी लाल मातीशी कधीच गद्दारी केली नाही. आणि मी 500 मारली आणि 550 सांगितली किंवा 50 कधी चुकीचं बोललोय खोटं
असं कधीच नाही. वस्तादनं जेवढं सांगितलं तेवढंच इमानदारीने केलं. आणि एखादं नाही झालं तर नाही झालं म्हणून सांगितलं. झालं नाही, वस्ताद केलं नाही म्हणून सांग. पण आयुष्यात कधीच लबाडी केली नाही, त्यांचा शब्द मोडला नाही. आणि त्यासनी काय व्हायचं, बाळासाहेब बाळ गायकवाड ह्यांचं आणि वस्तादचं आमच्या जास्त जुळायचं, संबंध त्यांचे चांगले होते. ती युवराज तर त्याला काय खायला द्यायचे, ते सांगितलेलं त्या पद्धतीचं मला खुराक द्यायची. बापरे बापरे, मग तसं खुराक द्यायचं, तसं खुराक द्यायचे. दुसऱ्या तालमीतली वस्तादला विचारायची लोक, बरोबर, की असलम काजी काय खातो, त्याला लय ताकद. बापरे, बरोबर. म्हणजे एवढं हे होतं, एवढं लक्ष दिलं. आता ह्या कुस्ती क्षेत्रात असं असतंय, पण ब्रह्मचारीपणाला फार महत्व आहे साहेब. बरोबर. आणि आता ती पैलवानकीत राहिलं नाही राहिलेलं. त्या काळात इतकं होतं की लघवीला गेलं तर आपली लघवी पांढरी शुभ्र झाली पाहिजे, पिवळी नाही झाली पाहिजे, हे सुद्धा बघितलं जायचं. क्या बात आहे, क्या. पण तुमचं असं पण, आता तुम्ही मला ब्रह्मचार्याचा शब्द काढला, तुम्ही कुस्ती सोडल्यानंतर म्हणजे तुमचं लग्न ठरल्यानंतर कुंडलच्या मैदानात कोणतरी म्हणलं तुम्हाला, लोक म्हणले की असलम काजी दुसरा एक शड्डू मारा तुम्ही मैदानात, एक फेरा, 1 लाख रुपये देत तुम्ही सांगितलं, पण तुम्ही नाही म्हणला ती गोष्ट, काय म्हणकड? मी बाळदादांपाशी जाऊन बसायचो. आमच्या वस्ताचं शिक्षणच होतं मला. खचनाळे अण्णा असू द्या, आंधळकर पैलवान असू द्या, ती जरी मोतीबागचे असले, मी सगळ्यांच्या घरी जाऊन पाया पडून त्यांच्यापाशी गप्पा मारत बसू. लक्ष्मण वाडार पैलवान मला भेटा यायचे. ते काय म्हणायचे, अरे मला आमच्या काळातली कुस्ती कशी खेळत होतो आम्ही, तसा तू पैलवान वाटतोय, म्हणून तू आवडतोय आम्हाला. मग त्या लोकांचं मी मार्गदर्शन घ्यायचो. बरोबर. ज्या दिवशी लग्न जमल किंवा लग्न करेल त्या दिवशीपासून एकदाही लंगोट लावलं नाही. म्हणजे लढत कुस्ती खेळायचं नाही, तालमीत व्यायाम करू, ते गोष्ट मग ते कोणत्याच्या मैदानात तुम्ही 1 लाख रुपये का सोडले? त्याच्यानंतर तुम्हाला सांग का, मला कर्नाटकातून इतकं फोन यायचे, अजून कुस्ती कर, दंड मारून दाव. माझा दंडाचा आवाज ऐकून आधी बऱ्याच वेळा मला बक्षीस सुद्धा व्हायचं. उत्तमराव पाटील सर हे सुद्धा म्हणायचे की तू कसा मारतो, इतका कस काय आवाज येतो त्याचा, दंड शड्डू मारून दाव म्हणून लोक मला म्हणायचे. पण कसं असतं, ती ज्या त्या वेळेस योग्य असतं. त्यामुळे तुमच्या गुरुनी तुम्हाला सांगितलेलं की एकदा ब्रह्मचार्यातून सुटलं तर परत लंगोट्याकडे यायचं. लग्न झाल्यापासून मी कधी मला किती ऑफर आहे, आणि माझं लग्न 26 फेब्रुवारीला झालं, तर मे महिन्याचं संपवून सुद्धा मी करू शकलो असतो. पण ज्या दिवशी माझ्या मनात आलं, म्हणजे आता तुमच्या संग माझी कुस्ती आहे, तर मला कुस्ती जिकल का हरल असं ज्या दिवशी वाटायला लागलं त्या दिवशी कुस्ती सोडली. असं वाटतं, शंका आली मनात, पैशासाठी कुस्ती करायची नाही. बरोबर. तुम्ही कमिटी सुद्धा कधी परत सोडले नाही? म्हणजे कोण जरी माणूस आला तुम्हाला 5,000 देतो म्हणा, तर तुम्ही घ्यायचं म्हणताय, मोठा पैलवान असून सुद्धा. मी काय करायचो, माझं मुळात काय की पैशासाठी कधीच कुस्ती खेळलो नाही. पैसे तर मिळत असतात, कष्ट केल्यावर देव परमेश्वर कुठं ना कुठं देतो. पण एखाद्या गाव, लहान गाव आहे, तिथं कुठं आणायचं 50,000 60,000? बरोबर. मग त्या पद्धतीने तालमीत फुकटच खेळतो ना, मग कला दावायची असते आपण. बरोबर. मग ह्या पट्टीत आम्ही फुकट खेळण्यापेक्षा आपण 3,000 रुपये नाही म्हणून मी तालमीत 2 वर्ष लेट गेलो. महिन्याला 3,000 खर्चू शकत नाही आपण म्हणून. मग ते आता देवानं दिलं त्याला लाताडायचं नाही, जी येत ती योग्य घ्यायचं. हा, 100%. म्हणजे कधी हटायचं नाही. कधीच. कारण आजचे पैलवान 1 लाख द्या, 2 लाख द्या आणि ऍडव्हान्स मध्ये तर खेळतो असं म्हणतात आजचे पैलवान. थोडंसं मला कानाव आहे माझ्या. सर आता चालूचे पैलवान, मी कोणाचं नाव घेत नाही, कुस्ती सोडल्यानंतर किती दिवस लोकांच्या लक्षात राहतात. कुस्ती सोडल्यानंतर बरोबर माणसानं प्रेम मिळवायचं असतं. बरोबर की. आणि मी ते मिळवलंय. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. लाल मातीनं मला आज माणसात ठेवलंय. कारण का कुस्ती सोडून आज 14-15 वर्ष झाली, तर असलम काजीवर प्रेम करणारी संख्या कमी झाली नाही. ह्यात फार मोठं धन्य आहे. ती लाल मातीमुळे झालंय. बरोबर. म्हणून आपण फक्त नावासाठी जपायचं. लय पैसेवाले आपण बघितलेत, सगळं सोडून द्यायचं असतं. पण वस्तादची तुम्ही मुलाखत घेतली, त्यात सुद्धा बघा, मी 100% वस्तादचं जी गुण होतं त्यांच्यात, म्हणजे पुढं करायचं नाही, पैशासाठी लाचारी करायचं, तीच आज बी आहे माझं. मी कोणाची ईर्ष्या करत नाही सर. तुमच्याकडे किती पैसा आहे, कर्मानं परमेश्वरानं तुमच्या कर्मानं तुम्हाला दिलं, त्यांची बरोबरी करायची नाही, कोणाची ईर्ष्या करायची नाही. या बाबतीत कुस्तीत ईर्ष्या 100% केली. आखाड्यात आला की मग ती बापाला सोडायचं नाही असं वस्तादच म्हणायचं. वस्ताद संघ कुस्ती असली, त्यांच्या संघ दमानं खेळायची, फाईट मारायची तोंडावर.
विश्वास हो 100% त्यांच्या संग सुद्धा लढत केलेल्या आहेत आम्ही. बरं म्हणजे अजिबात वस्ताद असो भाव असो. तुम्ही ज्यावेळी मोठे पैलवान झाला म्हणजे मोठ्या लेवलला खेळायला लागला त्यावेळी आखाड्यात तुम्ही ज्यावेळी गंगावेशमध्ये खेळायचं त्यावेळी तुम्ही कोणाकोणाबरोबर जास्त टक्कर जोरात तुमची व्हायची टक्कर? तालमीत कांतीलाल जाधव, संतोष वेताळ, ह्यो नितीन खुर्द, सचिन खुर्द, दीपक शिंदे. सचिन खुर्द मोठा पैलवान अहो तो आमच्याच जोडीत होता तो. म्हणजे लय मोठा खेळायचा पण मिलिटरीत गेला ना. चांगलं खेळायचं, आर्मीत गेला तो. बरोबर. मग तुम्ही कांतीलाल जाधव वगैरे हे पण लय मोठे माझ्यापेक्षा वयानं लहान आहे ती, हा पण जोड होती. त्यांच्यावर लढत व्हायची आमची. बरोबर. मग ह्या लढतीचा फायदा तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात झाला बरोबर. 100% झाला. मग तुम्ही पंचगंगे वगैरे अशा पायऱ्या वगैरे हो मारणे 100%. खासबाग मी माझं वजन होतं त्यावेळेस 90 किलो. हा 117 किलोचा अशोक गर्जे म्हणून बीडचं पैलवान हा. होता, सिनियर पैलवान होते. ते त्यासनी बोलवायचे वाजतात आणि मला पाठीवर घे हातावर घे म्हणून मला पळवायचे सगळ्यात जास्त. 117 किलोचा, मी 90 किलोचा असेल त्यावेळेस. मग तुम्हाला राग येत नव्हता कधी आई एवढं लय दमिवले माणसाने मी तुम्हाला सांग का, हा. आता बोलायला बरं वाटतंय पण का देवानं मला कुस्ती क्षेत्रात घालवलंय आणि कुणी हे क्षेत्र काढलं असेल असं वाटायचं. मी रनिंग करताना रडत रडत रनिंग करायचो, कारण का गाडी वस्तादची महाग असायची आणि ती फोक असायचा हा. आणि शिवी द्यायचे मारायचे. म्हणजे तेवढे वेळेस वाटायचं नको कुस्ती नको असं वाटायचं. हा. पण आज ते आज त्यावेळेचं दुःख त्याच्यामुळे आज घडलो. मग हा सन्मान जो मिळतो तो त्या दुःख सोसल्याशिवाय मिळत 100%, नाही. आपण सन्मान कुठलाही मिळाला तर त्याला पहिलं दुःख सोसावं लागतं हे तर खरं आहे ना. 100%. किंवा पहिलं- टाकी जर गाव असल्याशिवाय देव ते पण पण येत येत नाही बरोबर. तुम्ही आता कुस्त्या ज्या झाल्या तुमच्या बरोबर तुमच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या मैदानी कुस्त्या हो साहेब? मैदानी कुस्ती महाराष्ट्रातल्या तर सगळ्यात बरोबर झाली. पूर्ण महाराज कशी पैलवानांना पाडलंय म्हणून समजलं मला. कुस्ती म्हणजे आहे. पूर्ण महाराज कशी नाही तुमच्या बरोबरचे जे महाराज कसे झालेत म्हणजे कोण पण असू दे म्हणजे चंद्रार असू द्यात आमचे हो, हो. त्यांच्यावर झाली सई चंद्रार पाटीलची माझी 7 वेळा कुस्ती झाली. 7 वेळा 97 ला महापौर केसरीसाठी, हा महापौर केसरीला ओपनला, हा तिथं कोल्हापुरात खासबागला 2 वेळा हरवलं. हा. मग तुम्ही महापौर कशी झाला? हो डबल महापौर केसरी मी आहे. कोल्हापूरचा? हो डबल महापौर केसरी. बर. आणि माझी परत कृष्णा कारखान्यावर झाली, कांगराळीला बेळगावला झाली, बरोबर तिथं भगवंत केसरीला झाली, मावळ मल्ल सम्राट केसरीला झाली. अशी 7 वेळा झाली. आणि पाटलांनी स्वतः मुलाखतीत सांगितलं, हा. मी असलमला पाडायच्या ईर्षेनं रोज मेहनत करत गेलो, त्यात कसं महाराज केसरी झालो कळलं नाही. कळलं नाही बरोबर. पण तुम्हाला सांगतो सर, आम्ही सारंग सरकर प्रॅक्टिसला जायचो दोघं पण. हा मी गंगावेशून जायचो, ती मोतीबागावरून यायची. पण त्यावेळेस चोरून मेहनत करायची. म्हणजे सारंग सर पसलं प्रॅक्टिस करायच्या अगोदर हा. एक दिवशी आम्ही खासबाग मध्ये आम्ही व्यायाम करत होतो. दोघं मी हा हा मी करत होतो हा. आणि तो बी आला आणि तो बी करत होता. म्हणजे चोरून करायचो. हा. त्यावेळेस आमची भेट झाली. ती म्हणलं मी आजच आलो, मी म्हणलं मी बी आजच आलो. म्हणजे असं एकमेकाला लपून. बरोबर. तो बी लय ईर्ष्याचा पैलवान, होय ते मोठा पडला पण महाराज मोठा पैलवान पण ईर्ष्या चांगलं. हजार सपाटी महाराज तो बी. एका पण टायमाला आम्ही सारंग सर म्हणजे प्रॅक्टिसला दोघं कुस्ती कधी खेळलो नाही. नाही खेळलो. कारण का आम्ही शाहू साखरचं मानधन घ्यायला लागलो नंतर, हा. त्यामुळे सामन्यात आलं तरच खेळायचं. बरोबर. तो बद्दल नाही करत. पण आता जी खिलारू वृत्ती ही जी म्हणतात का सर, हा. मला तर ती पटत नाही नाही. पहिली गोष्ट. कारण का तुमची माझी कुस्ती म्हणजे दुश्मनी असल्यासारखी असते. बरोबर बरोबर. आत्ताची पद्धत मी कुस्ती सोडल्यानंतर चंद्रार पाटला संग बोलायला लागलो. आबासुळ असू द्या, चंद्रार पाटील असू द्या, कोण जे संघ माझ्या कुस्त्या होत होते त्यांच्या संग कधीच बोलणं नसायचं. नाही कधी. रिलेशन नाहीच, रागच येत नाही ना मग. आणि एकमेकाचं रागावर ईर्षेवरच पैलवान होतं. चंद्रकांत काळे असू द्या, महेंद्र देवकते असू द्या, ही सगळी बोलत सुद्धा नव्हतं यांच्या संग आम्ही. बरोबर. मग तुमचे चंद्रावर सोडून आणि कोणकोणत्या नामांकित पैलवानांच्या बरोबर कुस्ती झाल्या हो साहेब? आता तुमच्या कुस्त्या तर लय मोठ्या झाल्या म्हणजे चंद्रकांत सूळ हा, सातारा, चंद्रकांत सूळ, आबा आबा सूळ, सूळ, हो. महेंद्र देवकते, चंद्रकांत काळे, परत सागर गरुड असेल, अमोल बुचडे असेल, विकी बनकर असेल. अमोल बचडे हिंदी केसरी अमोल बचडे. हो हो आमच्या बॅचच ते. आणि रोहित पटेल. रोहित पटेल झाली, सुजित मानबरोबर झाली, रुबलजीत संघ झाली. रुबलजीतचा काय किस्सा हो? ती कुठली? तुम्हाला सांगतो, जमखंडीला कर्नाटकला काय नियम आहे म्हणजे तिथं बऱ्याच गावात. आता जमखंडीला माझी कुस्ती झाली. त्या जमखंडीत जोपर्यंत असलम काजी या मैदानात पडत नाही हा तोपर्यंत त्याची कुस्ती घ्यायची 1 नंबरला. हा. मग मी 2010 का 11ला माझं लग्न जमलं, साखरपुडा झाला. हा. त्यावेळेस
साखरपुडा झाल्यानंतर 2च दिवसानं हा रुबलची आणि माझी कुस्ती ठरली. हा रुबलची कुस्ती ठरली, त्यानं 21 कुस्त्या मारला होता सगळ्यांना. मग विजय चौधरी पूर्ण महाराष्ट्र भारतात सगळीकडं मग विजय चौधरी असेल, महादेव सरगल असेल, समाधान गोडके सगळ्यांनी हरवलं. बर मग त्या गावची लोक काय म्हणली मला, रुबल संघ तुला खेळावं लागतं. बर मग मी म्हणलं आता मी तर थोडा रिटायरमेंटला आलेलो आणि ही फुल फॉर्मचा पैलवान, ते म्हणले तुला खेळावं लागतं. मग मी मुद्दाम त्यासनी सांगितलं 75,000 रुपये मला लागतील म्हणून, तर मी खेळणार. तर ते म्हणलं चल दिले. त्यातले 15,000 रुपये ऍडव्हान्स दिले मला. त्यावेळेस ऍडव्हान्स द्यायची. मग कुस्त्याला गेलो आम्ही, योगेश बंबाळे, सुनील शेवतकर, शरद पवार, मी, आणि 2च कुस्त्या राहिल्या शेवटच्या. शेवटच्या 2 राहिले आणि पाऊस आला. मी मनापासून खुश झालो, म्हणलं बरं झालं कॅन्सल झालं, आता रुबल मला पाडणारच आहे असं मला वाटायचं. बरं झालं कॅन्सल झालं. पण ती कर्नाटकची माणसं विचित्र, कुस्तीवर प्रेम करणारी, त्यांनी म्हणले ही कुस्ती उद्या दुपारी घेण्यात येईल, 2च कुस्ती. त्या दिवशीचं मैदान कॅन्सल करून दुसऱ्या दिवशी दुपारी कुस्ती ठेवली. बर मला रात्रभर परत टेन्शन, होणार काय, रुबल असं थकवून पाडायचा. हा आणि दुसऱ्या दिवशी कुस्ती लागली. मग सुनील शेवतकर आणि मी वॉर्मअप करत होतो. सुनील शेवतकरला म्हणलं ती लय थकवून हरवते, पाडते. त्याला मी म्हणलं 5 मिनिटाच्यात पाडतो ना तर पडून येतो, बघतो म्हणलं. सुनीलला मी आधीच सांगितलं. गेलो तसं मी लपेट मारून धरून आणलं. मग ती त्याला रतनकुमार मठपती चेरिंगला होतं, मोठा पैलवान. कर्नाटकची लोक मला म्हणायचे आता बघतो आम्ही रुबल संघ कशी होती कुस्ती. मग मी त्याला धरून आणलं, ती बॅक थ्रो मारते म्हणून उठना तिथलं. मी असं एक चक मारलं, 3-4 मिनिटात मी त्याला पाडलं रुबलला. त्या महिन्यात माझ्या तिकडं 10 ते 15 कुस्त्या झाल्या. सगळ्या कुस्त्याला मी 75,000 रुपये घेतले. मला महिन्यात 10 लाख रुपये भेटले त्या वर्षी. एका महिन्यात 10 लाख? महिन्यात 10 लाख त्या काळात. बापरे. म्हणजे ते पैसे लोक मला म्हणते ती तुमच्या काळात जास्त पैसे नव्हते, पण त्या काळात सुद्धा मी 40,000, 50,000, 75,000 घेतले. सोनं त्यावेळी 2,500-5,000 तोळा होतं ना? 7,000, 10,000 रुपये तोळा होतं. मग आता तर 1.5 लाख रुपये तोळा आहे. पण माझा खर्चच नसायचा सर. खर्च कसा नसायचा, कारखान्याचं मानधन 9,000 शाहूचा खर्च, आणि बाजूला बाळासाहेब राबाडे म्हणून गंगावती तालमीच्या बाजूला त्यांचं, ती मला रोज 2 लिटर सकाळी संध्याकाळी 2 लिटर दूध पूर्ण पैलवानकी फ्री दिलं त्यांनी मला. फुकट आईबापासारखं त्यांनी प्रेम केलं माझ्यावर. मी म्हणजे जर बुधवारी बोलवून दृष्ट काढणे, त्यांच्या घरात काय असलं की डबा आणून द्यायचं, इतकं प्रेम केलं. आई वडिलाचं कमी तिथं कधीच मला कोल्हापुरात पुढे दिलं. त्यांची बी काही परिस्थिती मोठी नाही, पण त्यांनी इतकं मुलासारखं प्रेम केलं. माझा मुलगा आहे असं. आणि आज बी माझ्या लग्नात सुद्धा त्यांनी 3 तोळ्याचं लाकीट घातलं मला, कपड्याला पैसे दिले. इतकं प्रेम केलं त्या घराने. म्हणजे बघा किती, म्हणजे मग ह्याचा अर्थ म्हणून कोल्हापूर तुमच्यासाठी फार आहे. 100%. आणि तुमच्या बांबवडे वगैरे इथे कुस्ती झाल्या का? बांबवड्याला मी सर्जीराव सावंतला पाडलं होतं. सर्जीराव सावंत. तेव्हाच मी जास्त फेमस झालो. 15 ऑगस्टला बांबवड्याला मैदान असते, 1 नंबरला माझी कुस्ती होती त्यावेळेस. सगळ्या पेपरवरती फोटो आलता, सर्जीराव सावंतला घुटना ठेवून मी पाडलं होतं. बरोबर. माझ्यापेक्षा सिनियर पैलवान होते त्यावेळेस, मोठे पैलवान. मोठे पैलवान. बरोबर. तुमची तात्या पडवळ संघ पण कुस्त्या झाल्या ना? तात्या पडवळ संघ 20 वेळा झाली असेल साहेब. 20 वेळा? 20 वेळा झाली असेल. बर. कसं बार्शीचेच आहेत. बऱ्याच वेळा सुटली. मला एकदा भगवंत केसरीला पाडलं त्यांनी, मातोश्री केसरीला पाडलं. बाकी जास्त वेळा मी पाडलं, पण त्यांनी मला नेमकं इथं मातोश्री केसरीला पाडलं. मग कोई बात नाही, हार जीत महत्वाची नाही हो, पण 20 वेळा कुस्ती झाली तर म्हणजे 20 वेळा कुस्तीचा अनुभव काय आला हो तुम्हाला? तात्या पडवळ माझ्यापेक्षा बी ताकद जास्त होती. टाकतील मोतीबागला नंतर ते मामासाहेब मोहळला गेले. बरोबर. पण चांगलं पहिलवान, तगडा होता, असं हालत नव्हता, म्हणजे चित होत. 120 किलो वजन. 120-30 किलो वजन. तुमचं वजन किती त्यावेळी? माझं शेवट कुस्ती बास करताना 110 किलो होतं वजन, म्हणजे चांगलेच वजन होतं तुमचं. मग तुमचं महाराष्ट्र केसरी पैलवान जे होते का नाही आता, जे किती महाराष्ट्र केसरी तुमच्या कुस्ती झाल्या, कोणकोणत्या पैलवानांसंग? एक चंद्रहार तर झाला, चंद्रहार पाटील झाले, परत समाधान गोडके, विके बनकर, अमोल बुचडे, परत सईद चौसच मला 5 वेळा हरवलं साहेब. सईद चौस ना? 5 वेळा मला ऐकत नव्हता, नाहीतर महाराष्ट्र केसरी व्हायला काय अडचण नव्हती. सई चौस ना? पण ते सई चौसचं म्हणजे त्या कुस्तीत म्हणतात की विश्वासदादानं विनंती केली होती, सांगितलं होतं तुमच्या कुणाला,
तुमच्या नितीन खुर्दला. हा, मग त्या कुस्तीत काय झालं ऍक्च्युली जरा सांगा. काय झालं, तुम्ही एका तालमीत दोघं? आम्ही दोघं एका तालमीतली. आणि नितीन खुर्द असा पैलवान होता हं. की त्याचं अंग असं घसरायचं, सापडतच नव्हता हा. तो, फक्त नाचून कुस्ती करायचा. तो काय लय डाव मारत नव्हता, काय नव्हता, पण थकणे भानगड नाही. आणि रोज तालमीत सराव असल्यामुळं ते इतकी कुस्ती आमची जोरात झाली हा, की त्या इतका थकलो मी. आणि दुपारी कुस्ती म्हणजे महाराज केसरीच्या शहीद चाऊस यांच्याबरोबर होण्या अगोदर तुमची होण्याच्या कुस्ती? अगोदर ती कुस्ती. हा. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात मी जास्त 2 वेळा थकलो असेल. एक वेळेस नितीन खुर्द संग कुस्ती आणि एकदा बांबवड्यातच रोहित पटेल संग कुस्ती. बर. रोहित पटेलची माझी कुस्ती अर्धा पाऊण तास तिथं झाली, मैदानी कुस्ती. हा. इतकी असं लहान मुलासारखी चक्कर झालं. त्यावेळेस कुस्ती सोडवली होती आमची. हा, पण त्याच्यानंतर तो बांधला अजून 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर मला पाडलं. पण त्यावेळेस माझं इतकं कौतुक केलं की त्यावेळेस त्यांनी चंद्रास निमगिरे सगळ्यांना हरवलं होतं. होय मी त्याच्यावर कुस्ती चांगली मोठा केली. पैलवान तो. तशी नितीन खुर्दवर त्यावेळेस एक थकलो होतो, नितीन खुर्दवर जास्त थकलो. त्याच्यानंतर लगेच चाऊस बरोबर कुस्ती आली. आणि काय व्हायचं, माझा पवित्रा डावा होता, त्याला कुस्ती त्या पवित्र्यावर जमायची, मला उजव्या पवित्र्यावर खेळता येत नव्हतं. आणि ती मैदानाला बी खेळलं नाही कधी, पण ती पट काढून बाहेर नेऊन ढकलून न्यायचं, ताकद बी भरपूर होती. मला कुस्ती त्याच्यावर आडवी लागली, त्यामुळे महाराज किस नाही. बाकी पण तुमच्या विश्वासदादांनी नितीन खुर्द यांना सांगितलं होतं ना त्यावेळी की बाबा नितीन जरा असलमला मदत ह्यावेळी महाराज, कारण शेवट तालमीचा पैलवान आहे, महाराज कशी संधी मिळते, कारण तुम्ही 9 वेळा महाराज कशी खेळला असं मला 9 समजलं. वेळा मग तुम्ही महाराज चॅम्पियन किती वेळा झाला? मी खालच्या गटात एकदा बी खेळलो नाही साहेब. मग पहिल्यापासून वरच्या गटात वरच्याच गटात खेळलो सलग. महाराज केसरीच्या. महाराज मग तुम्ही उपमहाराज केसरीपर्यंत किती वेळा पोहोचला? मी मातीतून फायनलला 2 वेळा आहे. 2 वेळा मातीतून फायनलला. आणि प्रत्येकच वेळेस मातीतनं सेमीफायनलला यायचो, 3-4 कुस्त्या करायचो. एकदा आबा सोळनं हरवलं, एकदा बारामती ती सागर गरुड म्हणून होता, संतोष गरुडचा लहान, त्याला ढाक मारले, पुढे रोल होऊन माझा हात अडकला, मी सापडलो चित्त. आणि मला कसं तसं तर झालं तर माझी 13वी पास झाल्यानंतर मी तालमीत गेलो साहेब. म्हणजे लहानपणापासून जर तुम्ही मॅटची ही सवयच नाही, सामने खेळायची सवय नाही, त्यामुळं हा अडचण बी आली. बरोबर. पण तरी पण तुम्ही जे कुस्ती क्षेत्रात मिळवलं हे का महाराज केसरीवर मिळालं असं मला वाटत नाही. हे खरं आहे का साहेब? म्हणजे हा अपमान नाही महाराज केसरीवाल्याचा, पण तुम्ही जे मिळवलं ती फार मोठी गोष्ट मिळवली. मला कुस्ती क्षेत्रात पैसे मिळू शकतात याचं उदाहरण सुरुवात चंद्रार पाटील आणि असलम काजी. इतकं पैसे आम्हाला मिळाले. आणि सगळ्यात महत्वाचं काय की प्रत्येक गावात आम्ही जिथं कुस्त्या होत्या तिथं चंद्रार पाटील असलम काजी खेळलेले आहेत, जाऊन आले. त्यामुळं ती मिळाली नाही म्हणून आपण नावं ठेवत नाही, पण शेवटी ते मानाची गदा आहे महाराज केसरी म्हणजे. पण ती मला परमेश्वराच्या हातात आहे, कुणाला किती द्यायचं काय. त्यात मी कुठंतरी कमी पडलो असेल असं मी मानतो, पण प्रेमात कुठंही मी कमी नाही, ह्याचा 100% मला अभिमान आहे. बरोबर. जेवढं महाराज केसरीवर प्रेम करतात त्याच्यापेक्षा एक काकांवर माझ्यावर जास्तच प्रेम करतात. ते तर हे आता एकदम बरोबर बोलला साहेब. तुम्हाला हा एक प्रश्न मला विचारायचा, आता 51 गदा तुमच्याकडे आहेत बरोबर, मग 51 गदा ह्या वेगवेगळ्या टायटलमध्ये तुम्ही हे केलेल्या, हो हो, तर ह्यातलं आठवणीचे टायटल कुठले एखादं तुमच्या, एखादा आठवणीची गदा जी तुमच्या स्मरणात आहे की बाबा ह्या कुस्ती मला आतापर्यंत ऊर्जा दिलेली? गदा नव्हती त्या कुस्तीला, तशी ऊर्जा मिळायची माझी एक कुस्ती होती. माझ्या पायाला लागलं होतं, डाव्या गुडघ्याला लागलं आणि 1 महिना रेस्टवर होतो. आणि मी फक्त आखाडा उकरायचो, जोर मारायचो, पाय धरून डिप्स मारून घ्यायचे बसतात, लढत नव्हती बिलकुल बी. आणि माझं वजन 87-90च्या आसपास असेल, ती एकदम 100 किलो झालं, इतकं वजन वाढलं माझं, म्हणजे प्रॅक्टिस कमी असल्यामुळं. आणि लोकांना काय वाटलं भरपूर व्यायाम करूनच चांगला झाला. आणि चिखलहोळचं मैदान होतं, सीझनची सुरुवातच होती. आणि मी असं नाराज होऊन बसलो, पोरं कुस्त्याला जायची, मला जायला नाही मिळायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, त्यावेळेस माझ्याकडे पैसे, खायला जे पैसे लागतात ती संपले होते. मग त्यावेळेस काय करायचं म्हणून मी विशाल मार्केट म्हणून एक जोडीदार आहे इंदापूरचा, त्याला म्हणलं वाजतातला विचार मी मैदानाला जाऊ का. तर गेलं तर त्यांनी वाजतातनं दिल्या शिव्या, अरे प्रॅक्टिस नाही कुठं जातो कुस्त्याला. मग ते चेहरा माझा बघून परत वाजतात म्हणले जा पण खेळू नको, जा बघायला पण खेळू नको.
तिथं गेलो 2000ची कुस्ती माझी जोड होती 2000-3000 रुपयाची. त्यावेळेस मी फिरायला उठलो माझ्यावर कोणच खेळलं नाही तेवढ्यात. आणि अगोदर 2 दिवस मला वाटतं कोरेगावला मुन्नालाल शेखची चंद्रकांत शिवची कुस्ती झाली. त्यात जोरात झाली काहीतरी तक्रार झाली ती बरोबरीत सोडवली होती. त्यावेळेस चंद्रकांत शिव महाराष्ट्र चॅम्पियन झाले ते 84ला मातीतनं गोल्ड होतं त्यांचं बरोबर. आणि मांगडे ज्ञानेश्वर मांगडेचं मॅटवरनं गोल्ड होतं. ही फॉर्मला आलेलं पहिलं थकवूनच पाडायचं चंद्रकांत शिव. मग तिथं ती पाऱ्याचं बापू चिखलहोळचं मास्तर ही अशी 4-5 मंडळी सांगली जिल्ह्यातली अशी होती की ती जबरदस्तीनं कुस्ती लावायची. मला म्हणले चंद्रकांत शिववर खेळतो का? मी म्हणलं नाही ती मोठा पहिलवान नाही मला ऐकत नाही. मग ते म्हणले नाही तुला खेळावं लागतं. माझ्या अक्षरशः गच्चीला धरला असं नेलं चंद्रकांत शिवकडे नेलं. चंद्रकांत शिव कोणावर कुस्ती लावता कळतं का म्हणलं तुम्हाला? तो लहान आहे माझ्यापेक्षा. ते म्हणले तुला ह्याच्यावर खेळावं लागतं. 11,000 रुपयावर माझी त्यांची कुस्ती लावली. ते त्यावेळेस मी काय केलं माझ्या लागलो होतं पायाला ह्या मग निकॅप लावलं इकडच्या पायाला. त्यांनी मला पट काढून धरून आणलं. इराणी भरतय ही करतय पण ती पायाला बी इकडच्या पायाला लागलो होतं. अर्धा तास कुस्ती झाली मी त्यासनी बाहेरवालीवर पाडलं बाहेरच्या टांगीवर. इतकी माझी हवा झाली त्यावेळेस मला पडलं तरी 2,000 रुपये मिळत होते. 80-20 कुस्ती असायच्या ना त्या काळात आमच्या. म्हणलं 2,000 मिळाले तर एक महिनाभरचं खुराक बागतोय. पण त्यावेळेस मला 11,000 रुपये मिळाले बक्षीस. बाहेर पैसे मिळाले असतील. त्याच्यामुळे सगळे 11,000 रुपये मिळाले मला. आणि तिथनं मला पैशाची कमीच पडली नाही कधी. चंद्रकांत शिव हा तुमचा लकी माणूस आहे म्हणा. 100% खरंच ना. हो आणि आज बी आमचं प्रेम आहे. आता मधनं आमचा फोन होतो. रिलेशन चांगलं ते बी लय चांगलं. मग सय्यद चाऊशी तुम्हाला 5 वेळा पाडले म्हणजे तुम्ही बदला घेतला का नाही सय्यद चाऊचा? मग अजून मित्र आहे का तुम्ही? कारण महाराज केसरीला तुम्ही दोघं एकत्र बसलेला असा परवाच्या. कुस्ती सोडल्यावर सगळे मित्र आहेत. माझं कुणासंगही भांडण नाही. पण मी सहज असं मजेत विचारला प्रश्न. नाही 100% विचारलं पण काय. पण अजून बी दिसलं तरी मनात खंत येते. तुम्हाला एक किस्सा सांगतो. दिलीप सिंग गाडीवालीची माझी कुस्ती झाली. संभाजी पवारनंच मैदान घेतलं होतं. बिजलीमल संभाजी पवार. हो बर. कुस्तीतला जादूगार पैलवान दिलीप सिंग गाडीवाली. आणि मी नुसतंच फॉर्मला येत होतो. त्यांची माझी कुस्ती झाली. मी त्यासनी फक्त 10-20 सेकंदात पाडलं. बर. ती पाय अटकावायचं असं मी हप्ते भरले. ती पाय काटा आले की मी सालतो मारला. मी 10-20 सेकंदातच पाडलं. ती फार चिडला पैलवान. मग त्यावेळेस आमचा संतोष तर त्या तालमीत होता. मग ते म्हणला असलमला मला पाडल्याशिवाय झोप यायची. ती पूर्ण टेन्शन नाही त्याचा हात नाही तर पाय मोडणार म्हणजे इतका रागेट होता तो पहिला. त्याच्यानंतर ती आला आमच्या तालमीत. त्यानं सांगितलं वस्तादला की दिलीप सिंगची ना असलमची कुस्ती लावणार कधी ते पायाला फियाला लावल म्हणून आमच्या वस्तादनं परत त्याच्यावर मला कधी खेळू दिलं नाही. म्हणजे बदला घ्यायचा योग आला नाही. बरे परत त्यांनी मला पाडला असेल का असेल. पण माझं लग्न झालं. मी तर त्यांनी कुस्ती सोडली. माझं लग्न झाल्यावर एक दिवशी मला रात्री 10-11 वाजता त्यानं मला फोन केला. मला त्या माणसाचं विशेष काय वाटतं त्यानं मला 11 वाजता फोन केला. माझ्याकडे तर नंबर बी नव्हता. मी उचलला. तुझा बदला घ्यायचा राहिलाय तेवढा मी सगळ्यांचा बदला घेतला. माझ्या हातून तू वाचलाय. म्हणजे किती डोक्यात कुस्ती आहे त्यांची. बरोबर. खरोखर आता आम्ही जरी हरवलं असेल पण तो त्याच्या फक्त आता कोण बी कॉमेंट्रीवाली मुलाखतीत म्हणते ती बिजली मल्ल किंवा बिजली मल्ल संभाजी पवार त्यांच्या ह्यासने म्हणायची. आणि कुस्तीतला जादूगार फक्त दिलीप सिंग गाडीवालेच. एवढा जबरदस्त म्हणजे कधी काय करल ती सांगू शकत. पाडणाराला बी समाधान नसायची. परत आपण पाडू शकतो का असं कधीच कोण आत्मविश्वासानं म्हणू शकत. बारका गडी मात्र गडी बारका बघितल्यावर वाटतच नव्हतं ते पहिलवान. पण त्याच्यासारखा कलाकार कुस्ती. तुमची वारणेत कुस्ती झाले का हो? वारणेत बरेच वेळा कॅनडावाल्याबरोबर एकदा झाली. बरं मग काय झालं कॅनडाला? जिंकलो मी तिथे. ते पाकिस्तानचे मुलं आलते त्यावेळी तुम्ही होता का हो? होतो की. त्यावर तुमची कुस्ती होती? माझी दिल्लीवाल्याबरोबर होती. दिल्लीबरोबर काय झालं त्या कुस्तीत? मी वारणेला फक्त एकदाच हारलो. रुबलनं मला हरवलं वारणेत. नाहीतर प्रत्येक वर्षी मी अवधूत वडेरला तिथंच. अंगावर काटा येतोय. वारणेचं मैदान सारखं मैदानच नाही ना. आणि प्रेम करणारी माणसं पण तिथं नाही. सावकारांचं पण प्रेम विनय कोऱ्यांचं पण प्रेम वाढवायला कारणीभूत सावकारच. एवढं मोठं मैदान कारखानदार कोणच घेत नव्हते त्यावेळेस. बरोबर. त्यांनी 13 डिसेंबर ही तारीख फिक्स केली. आजपर्यंत बदल केला नाही.
हो कायम असतं. ह्या वर्षी पण 13 डिसेंबर पैलवानासनी म्हणजे मदत प्रेम केली. आहे त्या माणसाबद्दल खरोखर. कुस्ती क्षेत्र एवढं जपणं सोपं ना. किती अमाप खर्च, सगळ्या बाहेर देशातले पैलवान, महाराष्ट्रातले, दिल्लीचे सगळे पैलवान बघायला भेटायचे त्या फक्त कोरे साहेबामुळे. वारणेच्या मैदानात कुस्ती क्षेत्रामध्ये आता डोपिंग हा प्रकार एक वाढलेला. आता तुम्ही वस्ताद आहे, मग तुमचं पोरग सुद्धा नॅशनलला जावं तुम्हाला वाटते, पण डोपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यात जरा वस्ताद सुद्धा इन्व्हॉल्व आहेत असं मला ऐकायला मिळालं. हे खरं आहे का वस्ताद? आणि व्हायला पाहिजे होतं हे, याच्यावर काय करायला पाहिजे? आता ती कुस्तीला सगळ्यात मोठी कीड आहे तर डोपिंग आहे. डोपिंग बरोबर. आणि मी स्वतः पैलवान आहे, वस्ताद आहे. माझ्या मुलाला पैलवान करायचं का नाही ह्या विचारात आहे सध्या मी. त्याचं कारण फक्त डोपिंग आहे. तुम्ही स्वतः का तर मी स्वतः रोज तालमीत लेक्चर देतो, सांगतो की बाबा पैलवान नाही झालं चालतं. ही कला आहे, कुस्ती ही कला आहे. परमेश्वर जी कष्ट करणारा देईल, कोण मोठा पैलवान होईल, कोण लहान होईल, पण ही आयुष्य परत नाही साहेब. बरोबर. किती जण बर्बाद झाले ती, आपण त्यांचं नाव घेतलं तरी बी चुकीच आहे ती नाही, पण हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण ह्या डोपिंग पासून आळा आणणं आता आवाक्या बाहेर गेलेलं आहे. मी बऱ्याच वेळा बोललो, तुम्ही बी साक्षीदार होता त्या गोष्टी, मी बोललो त्यावेळी. बरोबर की माझा कुणालाही विरोध नाही, आज बी माझा विरोध नाही कोणाला. पण आपली कुस्ती, आपली लाल मातीतली कुस्ती, कुस्ती कला जिवंत राहायची असेल तर डोपिंग पासून लांब गेलं पाहिजे सगळ्यांनी. आणि ह्याला कारणीभूत पालक बी तेवढं जबाबदार आणि वस्ताद बी तेवढंच जबाबदार, मुलगा पण. हा मुलगा पण. आणि स्वतः काय होतंय, आता मी जर एखाद्या माणसाला ताईट केलं की तो मला नाव ठेवून दुसऱ्या तालमीत जातोय. बरोबर बरोबर. हा तिथं असलम काही असं आहे तसं आहे असं सांगून दुसरीकडे जाणार. मग ती वस्ताद लोक बी काय माझ्या तालमीतनं गेला नाही पाहिजे म्हणून ती खवळतच नाहीत. तू काय करायचं ते कर, माझं नाव झालं पाहिजे. ही जी चुकीचं वस्तादनी पायंडा पाडलाय ते चुकते. हा माझ्या तालमीत मला जर कळलं ना घेतोय, मी त्या दिवशी हाकलून देणार. आणि तीच नियम आहे. माझी तालमीत मोठा पैलवान नाही आज बी, आणि नाही झाला तरी चालते, पण मला डोपिंग वाला पण मी चुकीच्या मार्गाने माझं बी नाव करायचं नाही. मला नको. मी ती स्वतः मला आज बी कळलं की माझ्या तालमीतला हा मुलगा घेतोय, मी त्याला दुसऱ्या दिवशी हाकलून दे. बरेच पैलवान मला म्हणतात आम्ही तुमच्या तालमीत येऊ का? मी म्हणतो तुमच्या लेवलची माझी तालीम नाही, माझी लहान मुलांची तालीम आहे. बरोबर आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रवासियांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. हे डोपिंगसाठी सांगणारा पैलवान आहे. वस्ताद नितीन खुर्द तुमच्या बरोबर मोठा झाला, बरोबर. त्या व्यक्ती डोपिंग करत होता, त्याला तुम्ही आळा का घातला नाही त्यावेळी वस्ताद? त्यावेळी तुम्ही त्यांना का हे केलं नाही? त्यांनी स्वतः मान्य केलं हे गोष्टी. त्याने मान्य केलं पण त्याला आळा घातला नाही असं. हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही, आम्ही त्याला सांगितलं नाही असं नाही. मी ह्या साईडला राहत होतो, तो त्या साईडला राहत होतो. आम्ही त्याला सांगायचो, पण त्यावेळेस त्याचं शब्द जे होतं काय कधी तर मारायचं हा शब्द होता त्याचं, ऐकलं नाही. आणि तो माझ्या देखत कधी गोळी खात नव्हता ना कधी इंजेक्शन घेत नव्हतं. मला भ्यायचा, लाजायचा. बरोबर. आम्ही त्यावेळेस चांगलं मार्गदर्शन केलं, त्याच्या वडिलाला सांगितलं, आणि तो वस्तादचं बी ऐकणार साहेब. वस्तादनी एक काय असतंय, माणसाला ज्या माणसानं मोठं केलंय, गुरुला, आईबापाला जो माणूस विसरतो का त्याच्या जिंदगीत असले दिवस येतच आहे. जो आईबापाला आणि गुरुला श्रद्धास्थान ठेवून जर करतं त्याच्या आयुष्यात त्याला काय कमी पडत. ही गुरुला पहिल्यांदा ह्यो काय महाराष्ट्र चॅम्पियन आहे का, माझी मेहनत घेतो का, ही असं बोललेला नितीन खुर्द आहे. बरोबर. त्यांनी अजिबात ऐकलेलं नाही, वस्तादचं ऐकलं नाही ना आमच्यासारख्यांचं ऐकलं नाही. आणि ह्याला साक्षीदार मी एकटा नाही, आजूबाजूची योगेश बोंबाळे असेल, माऊली जमदाडे असेल, सुनील शेवत, सगळ्यांनी देखत ही कर नका, चुकीचं आहे. काय जीवनात येऊन मेलं तर मेलं म्हणायचं. आणि खरोखर सांगतो, तो जळगावला कुस्ती होती त्याची, पहिला अण्णा कोळेकरच्या गावात ज्या दिवशी कुस्ती होती त्या दिवशी त्याच्या अगोदर ती असा इतका तयार झाला, त्याची हाईट कमी होती आणि वजन वाढलं होतं, 105 किलो वजन झालं. तो मला म्हणला, आम्ही आंघोळीला उभं राहिलो, असलं ना मला असं वाटतं की आता मी असं फुटतोय काय की, असं मला वाटतंय. मला इतकंही झालं. सर त्याला गरजच नव्हती डोपिंगची. 1 तास लढत केली ना त्यानं सचिन दस,
आणि नितीन खुर्द बघणारा कटाळा पाहिजे, पण ते स्टॅमिनाला हरत नव्हता अजिबात. एवढा स्टॅमिना होता? अहो नितीन खुर्द सारखा महाराष्ट्रात स्टॅमिना नाही कोण. या नरसिंह यादवला थकून पाडणारा पहिलवान आहे नितीन खुर्द. बरोबर, पण ही सवय चुकीची लागली. चुकीची सवय त्याला दुसऱ्या पैलवानासंग त्याची कुस्ती लावायची. आता त्याचं नाव घेत नाही, तो महाराष्ट्र केसरी पैलवान आहे. त्याला पाडायच्या ईर्षीवर हे करत गेला. तो खात होता कसल्या तरी गोळ्या म्हणून ह्यो खायला लागला. आणि नॉलेज नाही, काय नाही, कुणी बी दिलं की घ्यायचं. नाहीतर ह्यो पैलवान अमोल बुचले, चंद्रार पाटील, मी, त्यो सचिन खोत, आम्ही सारंग सरपंच जायचो. आम्हा सगळ्याला वाटायचं ह्याच्याबरोबर लढत नको. नितीन खुर्द बरोबर नको लढत चंद्रार नको. पाटलाला बी वाटायचं, अमोल बुचलेला वाटायचं, मला बी वाटायचं. मी मान्य करतो. एवढं म्हणजे त्याचं अंगच सापडत नव्हतं, घसरून जायचा, बसतच नव्हता. सारखं नाचून असं सारखं मान ओढून इकुंड डोब तिकुंड, एक सेकंद पुढच्याला थांबू देत नव्हता. त्याला गरज नव्हती. आणि सांग सर, त्याच्या कलेचं आणि त्याच्या गुणाचं, त्याच्या कष्टाचं फळ ह्या वाईट वागण्यामुळे त्याला मिळालं नाही. नाहीतर मिळालं असतं 100%. महाराष्ट्र केसरी बी झाला असता आणि तो आजपर्यंत खेळू शकला असता. इतका जबर पैलवान होता तो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ही चूक नवीन पिढीने करू नये. आपण, मला नितीनचा अपमान करायचा नाही. मी ज्यावेळेस फॉर्मला असतोय, मला पैशाची मस्ती किंवा त्या अंगातल्या ताकदीचं घमेंड माणसाला आलं नाही पाहिजे. बरोबर. मग तुमचा मित्र आता नितीन तुमच्या बरोबर, मग तुम्ही त्यांना कधी मदत केली का हो सर? की तुमच्या कुस्ती सुटल्यानंतर कधी तुम्ही त्यांना अशी मदत केली का? आता ते वाईट परिस्थितीमध्ये दिवस होते. तुम्हाला सांग का, मदत करणाऱ्यांनी फक्त छुपी करावी, सांगू नये. त्याच्या जीवाला माहित आहे, माझ्या जीवाला, वस्तादला माहित आहे किंवा माझ्या तालमीतल्याला माहित आहे मी त्याला मदत करतो का नाही. क्या बात. पण दावून करणं म्हणजे ती जाहिरातबाजी करायची नाही. बरोबर. पण त्यानं चुका केल्या, त्याला फळ भेटलंय. पण असं कुठलंही पैलवानला भेटू नये अशी आमची मनापासूनची इच्छा. कुठलाही पैलवान असू द्या, आमचा विरोधक कोणच नाही. जगातला, महाराष्ट्रातला कुठला त्याचं चांगलं असावं. सुशील ज्यावेळेस अडकला खुनाच्या ह्याच्यात, तरी आम्हाला इथं वाईट वाटत होतं. खरं का तर कुठलाही पैलवान असू द्या, त्याचं चांगलं असलं पाहिजे ही भावना माझी. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळं हा प्रश्नच येत नाही. पैलवानाला कुणी जर नावं ठेवलं तरी आम्हाला वाईट वाटतं. मग कुठलाही पैलवान असू दे. क्या बात. आणि फक्त एकच क्षेत्र आहे साहेब, इथं जात धर्म कुठलं बघितलं जात नाही. फक्त पैलवानकी लाल माती हीच जात. आणि महाराष्ट्रात बरेच वेळा अनुभव आलं, कुठे बी जाऊ द्या, माझं काम जर समजा यवतमाळकडे असलं तर तिथली पैलवानं मदत करते. क्या बात आहे. म्हणजे एवढं हे इतकं बॉन्डिंग असतं पैलवानाचं आमचं. बरोबर. आणि त्यावेळेस कुस्ती झाली, त्याला बोलायचं ना असं कुठंच होत नाही. आता ह्याचा अनुभव मला पण येतोय. मी मुलाखत घेतोय, मी कुठेतरी गेलो, मी तिथं आलो, समजा 2-4 पैलवान भेटायला येतात. 100% ही मिळत. ह्याच्यासारखे पैलवान की फार मोठा विषय आहे. तुम्हाला कुस्ती सम्राट ही पदवी मिळाली, बरोबर. ही कशी मिळाली का तुम्ही? तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्र केसरीला अकलूजच्या अधिवेशनला शेवटला खेळलो. 2011चं अधिवेशन. त्यावेळेस मी हारलं की मी घरी निघून आलो अकलूज मधनं. त्यावेळेस तिथल्या पब्लिक मधनं चिठ्ठ्या दिल्या. आणि धवलसिंह मोहिते पाटील उपाध्यक्ष होते, संदीप अप्पा बोंडवे कार्याध्यक्ष होते, आणि बाळासाहेब लांडगे सचिव, बरोबर, पवार साहेब अध्यक्ष होते. ह्यांनी तिथं मिटिंग घेतली ह्या लोकांच्या मागणीतून की बाबा अस्लम काजी. आणि मी त्यावेळेस शेवटचं तुमची रिटायरमेंट होती. त्यावेळेस त्यांनी तिथं मिटिंग मध्येच मांडून अस्लम काजी हा बिगर महाराष्ट्र केसरीचा चालला, इतका चांगला पैलवान, असं प्रत्येकाला वाटायचं ह्या वर्षी अस्लम काजी महाराष्ट्र केसरी होईल. आणि त्यांनी इतक्या गादा घेतल्या म्हणून लोकांनी त्या प्रेमानं कुस्ती सम्राट पुरस्कार तिथं जाहीर केला मी नसताना. बर. आणि महत्वाचं काय, पुरस्कार किंवा काय वशिल्यानं मिळवून तरी काय करायचं. आता बरेच जण स्वतःच लिहिते ती गाडीवर काय, बरोबर, मल्ल सम्राट केसरी काय काय लिहिते. ते लिहिण्यानं नाही, मी स्वतः काय म्हणतो, मी फक्त कुस्तीमुळे आज महाराष्ट्र ओळखतोय किंवा माझ्याला रोजीरोटी मिळाली. आणि त्या इमानदारीचं फळ मला सुवास्यासारखा माणूस भेटला, तालीम देणं एवढी मोठी. आता तालीम आपण बघू गेल्यावर 1-1.5 एकर जागा दिली, 11,000 स्क्वेअर फूटचं डबल मजली बांधकाम आहे. सतपालच्या ते आपण ओपनिंग केलं संभाजीराजांच्या सतपालच्या, ती सुद्धा म्हणलं अशी महाराष्ट्रात कुठं बिल्डिंग नाही. अरे वा. मग एक फुकटमध्ये सुवास्यासारखा माणूस देतोय, ही लाल मातीची सेवेचंच फळ आहे ना. परत आयुष्यभर आपण लाल मातीची सेवा करत करत संपणार आहे.
सदाशिवनगरला सोलापूर केसरी स्पर्धा धवलशी मोहिते पाटलांनी घेतल्या बरोबर. आणि ती जे पुरस्कार तिथं दिला गणपतराव आंदळकर, छोटराव साहेब मगर, संदीपाप्पा बोंडे यांच्या हस्ते तिथं आणि धवलदादांनी दिला. तुम्हाला उपमहाराष्ट्र केसरी दिवंगत पैलवान बालाजी शेख यांचं सानिध्य लावलं का हो? नाही, त्यांचं नाही. ती त्यांची कुस्ती बी मला एकच बघायला भेटली, बालाजी तर कुर्डवाडीत झालती, पण ती रिटायरमेंटला आल्यावरच बघायला पण ते मोठे पैलवान का? फार मोठे पैलवान. मी कर्नाटकात लय कुस्त्या खेळले, महाराष्ट्रापेक्षा जास्त कर्नाटकात. तर तिथं टायगर म्हणून त्यासनी म्हणायचे बालारफीला. ती आम्ही त्यावेळेस गेलो तरी म्हणले तसा पैलवान कधीच कोण आला नाही महाराष्ट्र कर्नाटकात. एवढा मोठा इतकं नाव होतं आणि स्वभाव वगैरे चांगला होता म्हणायचे. मला सहवास म्हणजे असं बोलणं वगैरे झालं, पण असं मिळून राहायचा वगैरे कधी योग नाही आला. तुमच्या आवडीचा पैलवान कोण? तुम्ही सोडून तुमच्या आवडीचा दुसरा पैलवान कोण? एक तुमच्या छाप पाडलेला, आतापर्यंत तुमच्यावर छाप पाडलेला असं एखादा पैलवान कोण? आता आमच्या वेळेस तर पैलवान भरपूर होते. मी जी बघितलं, अमृता भोसले, मुन्नालाल शेख, चंद्रास निमगिरे. तुम्हाला पटणार नाही, चंद्रास निमगिरीची माझी 4-5 वेळा कुस्ती झाली, पण चंद्रास निमगिरीचा स्वभाव आणि त्याच्या मागे मी 1 तासभर जीवूरमध्ये ते भारत जाधव वस्ताद आहेत करमाळ्याचे, त्यांची कुस्ती झाली शेवटची. त्यावेळेस मी 1000 रुपयाला खेळ होतो, त्यांची 5000ला खेळले होते. बरोबर. 1 तास मी त्यांच्या मागे फिरवतो. म्हणजे अशी तब्येत आपली होईल का, ह्यांच्यासारखं होईल का आपण पैलवान, असं. मी त्यावेळेस घरी होतो आणि 2 वर्षात त्यांच्यासंग खेळायचा योग आला मला. माझी त्यांची कुस्ती सुटली कराडला. आणि अमृता भोसले इतकी मोठी तब्येत, कंबर मोठी होती, पण इतकी देखणी ढाक लावायची, ही एक त्यांचं गुण. आणि मुन्नालाल शेख 80 किलोचा माणूस थकवून पाडायचा 100 किलो आलेला, 125 किलो आलेला. ह्या 2-3 आमच्या म्हणजे सान्निध्यात आलेलं पैलवान, ह्या माणसांनी माझ्यावर प्रेम केलं. बरोबर. अमृता भोसले जरी शाहपुरीत असले किंवा त्यांनी जरी माझ्या संग कुस्त्या झाल्या असल्या, तरी त्यांनी सोडल्यानंतर मला सांगायचे ही व्यायाम कर, ही खात जा, असं. म्हणजे असं माझ्या संग कुस्ती होणाऱ्यांनी सुद्धा माझ्यावर प्रेम केलं. अमृता भोसलेचा एक फोटो पण आहे तुमचा, ते बॅकथ्रो मारलेला. त्या बॅकथ्रो तुम्हाला पगार पण वाढवला ना काहीतरी? 100%. काय झालं? सांगरोळ माझी 2005-06 कुस्ती असेल बहुतेक. आणि मी तिथं अमृत मामाला बऱ्याच वेळ कुस्ती झाली, ती बॅकथ्रो मारला. तीच पेपरला फोटो आला आणि ती फोटो बघून राजे साहेबांनी, विक्रमसिंह घाटगे मला, यांनी मला बोलवून घेतलं. आणि अरे इतकं उचलून टाकायचं सोपं आहे. आणि अमृत मामाचं नाव होतं ना कोल्हापूर जिल्ह्यात, त्यामुळं इतक्या मोठ्या पैलवानला असं टाकणं सोपं नाही. मग तुला मानधन किती आहे? तर 3000. म्हणले याला आजपासून 7000 कर. मग म्हणजे अमृत मामामुळे तुम्हाला 4000 एक्स्ट्रा मिळाले, बरोबर ना? मामा हरवलं तरी मला फोन करायचा. अमृत मामान मला यवतमाळ अधिवेशनला पहिलीच कुस्ती आली अमृत मामाची माझी, मला ढाकावर लगेच पाडलं त्यांनी. आणि मी हारलो की बाहेर जाऊन लगेच मेहनत केली, हारलो तरी मला सवय होती. म्हणजे ती वस्तादनं मला ती सवय लागली. मी मैदानाला गेलो, कुस्ती हारल जिकल, बाहेर जाऊन मेहनत करणे. आणि मी कुस्त्याला गेलो की माझी कुंडी गाडीत असायची, माझा पार्टनर थंडाई माराय चालू. मग ती झालं की सपाटी, बैठक, जोर, डिप्स सगळं मारून थंडाई प्यायची, मगच पुढं प्रवास. क्या बात. तुम्हाला श्रीपती खंचनाळे म्हणा, गणपती आंधळेकर वस्ताद म्हणा, किंवा मोठे मोठे दिनानाथ अण्णा म्हणा, ह्यांचं सानिध्य लावलं का हो? आणि ह्या माणसांनी काही ज्ञान तुमच्याकडे काय देण्यात? मला विश्वासदाचं शिक्षण असं होतं की जुन्या माणसापाशी बसायचं. मग गुरुवारी आमच्या तालमीला सुट्टी असायची. बरोबर. बाळ गायकवाड यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या पाया पडायचं, काल काय सहज भेटा आलो म्हणून बसायचं त्यांच्यापाशी बसायचं. ती मग अनुभव सांगतात, असं खात जा, असं करत जा. गणपतराव आंधळकर साहेबांच्या घरी जायचो. भवानी मंडपात जरी आम्ही सारंगसरच्यातनं प्रॅक्टिसला यायचं, तिथं जाऊन भेट घ्यायचो. किंवा कुस्त्याला जाताना मी माझ्या गाडीत घेऊन जायचो त्यासनी. श्रीपती खंचनाळेच्या घरी जायचो. इतकं मार्गदर्शन करायचे ते. पण ही दुसऱ्या तालमीची असून सुद्धा आपल्या दुसऱ्या तालमीच्या पोरग्याला कसं काय मार्गदर्शन करत होती लोक? ही मला हा प्रश्न आहे. मी बारामती अधिवेशनला हारलो, बिराजदार मामाच्याच पट्ट्यानं मला हरवलं. बाहेर आलो, मामा लगीवरून येत होते, मी पाया पडलो मामांच्या. मामांचा मला शब्द आज बी आठवतो, असलम तुला कुठं थांबायचं हे कळत नाही, नाहीतर तुझ्यासारखा पैलवान अजून महाराष्ट्रात तुझ्या जोडीचा पैलवानच नाही. फक्त तुला कुठं थांबायचं एवढं कळलं नाही. सामन्यातली कुस्ती तुला येत नाही,
नाही तर तुझ्या एवढी जोडीचा पहिला तुझी जोडच नाही म्हणली महाराष्ट्रात. ते बिराज मामा शब्द होते. बिराजदार मामाचा शब्द आहे. त्यांचे शब्द म्हणजे देवाचे शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. चंद्रपालची माझी कुस्ती होती ह्याला इस्लामपूरला, जयवंतराव पाटलांच्या कारखान्यावर. तिथं मी चंद्रपाल म्हणजे आर्मीतला उंच मोठा होता, पैलवान. त्याला मी असं त्यानं मला 10 वेळा पुट्टी मारली, असं उचलून पुट्ट्या टाका. त्यातनं मी उठून उभा राहायचो. उठून जाता जाता अशी टांग लावली, वरनच पुढे येऊन पडलं ती. त्यावेळेस मला बिराजदार मामाने 200 रुपये बक्षीस दिलं. म्हणजे मला त्यात इतका मोठा आनंद झाला की बिराजदार मामानं बक्षीस दिलेलं, कोणाचं कौतुक केलेलं मी बघितलं नव्हतं. पण मला त्यांनी त्यांचे 200 रुपये दिले आणि लय भारी कुस्ती केली म्हणली. म्हणजे असं दुसऱ्या तालमीत जरी असले. आणि गणपत आंदळकरचं मला आज बी शब्द आठवतात, असलं हाय असा राहा आणि नीतिमत्ता सोडू नको, तुझ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. हे शब्द होते. हे शब्द गणपत आंदळकर साहेबांचे आहेत. आणि माझं लग्न झालं, इथं येऊन मला फोन केला, असलं मी चाललोय बार्शीला, मला तुला भेटायचं. इथं आले, बायकोला बोलवून घेतलं, पोरानं कष्ट केलंय, लक्ष राहू दे याच्यावर, आमच्या डोक्यावरनं हात फिरवून आशीर्वाद देऊन असा आपुलकी लावणारा माणूस आंदळकर पैलवानसारखं मी कुठं बघितलं नाही. त्यामुळे ती माणसं महानच. त्यांच्यासारखी पैलवान बी नाही. मारुती माने वस्तादच्या बी सहवास आला. मला सवयच होती, मोठ्या जुन्या वस्ताद लोकांनी जायचं, भेटायचं, त्यांच्या पाया पडायचं. सगळी लोक मला प्रेम करायची त्यावेळेस. ही फार मोठी गोष्ट. बरोबर. खेडकर, आपलं गणपत खेडकर, त्यांच्या घरी जायचो मी भेटायला. सांगली जिल्ह्यात खेडला जायचो, तिथं जाऊन भेटायचो. म्हणजे मला सवय होती. त्यांच्या ती म्हणायची दिल्लीवाल्यावर कशी कुस्ती करायची, गेल्या गेल्या एक ठोका मारायचा, ती काय करते वाट बघायची. तर दिल्लीवाल्या पाय घिसा पोकळ घिसावर लगेच पडते ती. ही त्यावेळेस तसली जुनी पैलवानाची सांगायची, ती डोक्यात ठेवायची आणि ती करायचं. असं सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं, प्रेम लाभलं आपल्याला. आता नवीन पिढीला काय सांगशील, पैलवानांना काय सांगशील, नवीन पैलवानांनी कसं राहावं, काय करावं ते जर सांगा. महत्वाचं काय, कुठलाही माणूस एकतर पैलवान की गरिबी घरी नांदते. आणि जो पालक मुलाला तालमीत पाठवतोय त्या बापाची एक इच्छा असते, माझं पोरग तंदुरुस्त, निरोगी, निर्व्यसनी राहिलं पाहिजे, महाराष्ट्र केसरी झालं पाहिजे, हिंद केसरी झालं पाहिजे, ह्या अपेक्षेनं बाप आपल्याला पाठवत असतोय. तर त्या पैलवानांनी आईबापाला स्मरून रोज इमानदारीनं कष्ट केलं पाहिजे, चुकीच्या मार्गाला गेलं नाही पाहिजे. डोपिंगसारख्या चुकीच्या मार्गाचं किंवा शॉर्टकट मार्ग अवलंबून पैलवान नाही झाला चालतोय. पण आपल्या आईबापाला आपण आयुष्यभर मान खाली घालूनची वेळ येऊ नये किंवा वस्तादला मान खाली घालायची वेळ येऊ नये, असं वागलं पाहिजे. परमेश्वर हा कष्टाचं चीज देतो. कुस्ती जरी नाही भेटलं, कुस्ती सोडल्यानंतर का होईना 100% मिळतं. पण शॉर्टकटची पैलवानी कुणी करू नये. बरोबर. आणि गुरुला कुठलाही गुरु माना तुम्ही, त्याला त्याच्यावर श्रद्धा ठेवून आणि आईबापाची जाणीव, आईबाप आपलं पोटाला चिमटा घेऊन आपल्याला पैसे पाठवते, त्याची जाण ठेवून कष्ट केलं तर कुस्ती क्षेत्र इतकं चांगलं क्षेत्रच कुठलं नाही. कारण कितीही मोठा असला, कितीही असला तर पैलवानाला जी खुराक खायचं भाग्य भेटतंय कुणाच्याही नशिबात नाही नसते. बरोबर. तुम्ही आता कर्मभूमी कोल्हापूर म्हणला, बरोबर साहेब. कोल्हापूर बद्दल तुम्ही काय सांगशील, असं कर्मभूमी कोल्हापूर म्हणून तुमचं तुम्ही काय सांगशील कोल्हापूर बद्दल? मी त्या काळात ऐकत होतो, कोल्हापूरच्या जनतेनं ही कोल्हापूरचा आहे, ह्यो बाहेरचा आहे असं कधी, किंवा ह्यो ह्या जातीचा आहे त्या जातीचा आहे, एकदाही कधी मला असं जाणवू दिलं नाही किंवा भासलं नाही. किंवा त्या कोल्हापूरला सवयच आहे. असं दादू मामाची आणि सतपाल पैलवानची कुस्ती चालली होती, त्यावेळेस सुद्धा सतपाल पैलवानच्या बाजूने वरडलेलं कोल्हापूर आहे. बरोबर. म्हणजे खऱ्याच्या बाजूनं. किंवा अमृत मामाची माझी कुस्ती चालू होती तर लोक माझ्या बाजूने वरडायचे. म्हणजे तिथं कधी भेदभाव मानत नाहीत, काय नाही. आणि पैलवानावर फार प्रेम करते. बरोबर बरोबर. त्यामुळे कोल्हापूर हे कायम आठवणीत राहणारी गोष्ट, कायम आठवणीत राहणार. आणि मी इथल्या सोलापूरच्या बी लोकांनी सांगतो, जेवढं मला तिथं प्रेम मिळालं ह्याच्यापेक्षा डबल तिथं प्रेम मिळालं. तिथं मुन्ना महाडिक असू द्या, महादेवराप्पा महाडिक असू द्या. महादेवराप्पाचा किस्सा सांगतो तुम्हाला. माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं 2006ला. चंद्रारला पाडलं, महापौर केसरी झालं, लगेच ऑपरेशन झालं. मला ती बघायला आले.
माधुराव माडिक बघायला माधुराव माडिक दवाखान्यात बघा आले आणि मला म्हणले काळजी घे, तुला काय कमी असलं सांगत जा म्हणले. मला ती इतकं प्रेम करायचं. गेलं जाताना डॉक्टरला सांगितलं तुझं बिल किती आहे, त्याला मागू नको, माझे मी भरतो. हे स्वतः सांगितले त्यांनी स्वतःच भरले. मी तिथं बिल भरायला गेलो तर तुमच्या आप्पाने पेड केले म्हणले पैसे. आणि मी मध्ये गेल्या 2 वर्षात आप्पांना जाऊन भेटलो. त्यांनी मला त्या गुळाचा चहा स्वतः बनवून दिला त्यांच्या कारखान्यावर. असलं काय अडचण, काय कमी जास्त तालमीला मदत वगैरे. मी म्हणलं आप्पा माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, तालीम स्वाश्यानं बांधून दिली, फक्त मी भेटायला आलोय. मग चंद्रदीप नरके साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, विक्रमचे राजे घाटगे असतील, ही लोक सगळी मला मानधन का देत आहे म्हणून सुद्धा जरा बऱ्याच जणांनी तक्रार केली विक्रमचे घाटगेंकडे. ते म्हणले असलमला बंद करा, सांग नका, तुम्हाला मी चालू करतो, तुम्ही त्याच्यासारख्या कुस्त्या करा. बरोबर बरोबर. ते सचिन नितीन खुर्दला मानधन होतं, सुनील शेवतकरला होतं, योगेश बोंबाळेला होतं. ही सारंगसरने आम्हाला सगळ्याला, सोलापूर जिल्ह्यातले काय कार्यक्षेत्रातला आहे का काय संबंध, मानधन पण त्यावेळेस आम्हाला मानधन होतं. क्या बात आहे. म्हणजे हे सगळं ही कोल्हापूरचं प्रेम आहे. बरोबर आहे. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा क्षण कुठला हो? हा प्रश्न जरा पैलवानांना विचारलेला नाही. नाही, दुःखाचा क्षण म्हणजे सगळ्यात जास्त वाईट काय वाटायचं की माझ्या वस्तादची इच्छा, वडिलांची इच्छा, मी महाराष्ट्र केसरी असावं वाटायचं. पण मी शेवटच्या अकलूजच्या अधिवेशनला हारलो. त्यावेळेस म्हणजे हारलो म्हणून कारण सांगत नाही, खांद्याला बी लागलं होतं आणि पायाला बी लागलं होतं. सगळे म्हणायचे एवढं वर्ष खेळू नको, पुढच्या वर्षी तयारी करून खेळ. मला आता बास करून म्हणजे रेस्ट घेऊन काय व्हायचं. मला ही महाराष्ट्र केसरी परत कधीच खेळता येणार नाही. तिथं हारल्यावर अकलूजला एवढं दुःख झालं की ती कशाच शब्दात भरून निघत नाही काय. बरोबर. तुमच्या आनंदाचा क्षण कुठला तुमच्या आयुष्यातला? आता चंद्रकांत सुळला पाडलेला एक सांगितला किस्सा. आणि दुसरी गोष्ट 2010ला नरसिंह यादवची माझी कुस्ती खासबाग मैदानाला झाली. बर बर. 1 तास 7 मिनिटं कुस्ती चालली. बर. मी 1 तासानंतर पाडलं होतं त्याला एक चाकवर. संभाजी वरोटे सरपंच होते, पंचांनी कुस्ती दिली. पण हिकडं असं एक चाक मारल्यावर हिकडनं झाल्यासारखं वाटतं, हिकडल्याला नाही झाल्यासारखं. म्हणजे मी बी म्हणत नाही झाली 100%, पण पंचानं दिली, मला विजय दिला. निम्म पब्लिक झाले म्हणायचं, निम्म पब्लिक नाही म्हणायचं. महादेवराव आप्पा म्हणले आमचे वस्ताद त्यावेळेस नामदेव मुळे असतील, सारंग सर, खेळू नको असलं तू पाडलंय त्याला म्हणले. पण सगळे पब्लिक नाही म्हणते. मी म्हणलं सगळ्यांना थांबा, जनतेला मान्य नाही म्हणल्यावर बस करून काय करायचं, परत खेळतो मी. मी सगळ्या वस्तादांना सांगितलं मी खेळतो. मी परत खेळलो आणि त्याला पाडलं. त्यावेळेस मला महादेवराप्पांनी 25,000 रुपये बक्षीस दिलं. आणि माझ्या आयुष्यात सर मला जर शाबासकी विश्वासाची मिळाली असेल फक्त नरसिंह यादवला पाडल्यावर एकदाच माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणले आज चांगला खेळला. नाहीतर मी इतक्या गादा घेतल्या, कुठं काय कुस्त्या केल्या, एकदा सुद्धा मला कौतुकाची थाप मिळाली नाही. कारण त्यांचं डोक्यात होतं पैलवानांचा विजय कधीच डोक्यात गेला नाही पाहिजे. क्या बात. आणि ही गोष्ट आज पालकाकडं आणि वस्तादकडं नाही. एखादा कुठं महाराष्ट्र चॅम्पियन झाला की त्यालाच घेऊन सत्कार करते ती पोरग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र चॅम्पियन होत नाही. आता चालू आहे ते तीच की ती होत नाही त्याचं कारण हे आहे. आणि पालकच जास्त त्याच्यापेक्षा जास्त हवाबाजीत लागलाय आणि फेमस व्हायला लागलाय. पण असं नाही, तुमचा पैलवान महाराष्ट्रात 1 नंबर झाले जगाला कळणारच आहे ना. त्यामुळे जगात 1 नंबर होऊ दे यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचा सत्कार सन्मान करण्याचा वेळ वाया घालवण्यामुळे एक दिवस सुद्धा प्रॅक्टिस चुकलं नाही पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे पालकांना. त्यामुळे एकदा महाराज चॅम्पियन झाला किंवा काय झालं तर मुलग्याला लगेच माझा मोठा झाला म्हणजे सत्कार करण्यात फिरू नका. हे एका कुस्ती सम्राटाचं वाक्य आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. डोक्यात गेला नाही पाहिजे विजय कधीच, फार मोठी तर गोष्ट. त्याला मोठं होता येतं. कर्नाटकला कुस्तीला गेलता, तो मानधन ठरलेलं काही दिलं नाही, तुम्ही बिन मानधन घेता परत आला त्यांना मागितलं सुद्धा नाही, असं कधी घडलं होतं का? तिथं माझी 1 नंबरला कुस्ती, चंद्रराव पाटीलची 2 नंबरला कुस्ती होती. हा. आणि सुरेश पाटील गोटखिंडीचा 3 नंबरला कुस्ती. तो लय मोठा बोलवा सुरेश पाटील. हो. बर. आम्ही तिघांच्या बी कुस्त्या झाल्या तिथं. हा. आणि ती कुस्ती घेणारा माणूसच निघून गेला. बर. त्याच्या आम्ही घरी गेलो, ती घरी त्या नाही आले नाहीत म्हणून सांगितलं. आम्ही गपचिप निघून आलो.
ही एक किस्सा आहे ना. तिघांना पण मिळालं नाही मानधन. तिघालाही मानधन मिळालं नाही, तरी आम्ही परत गेलो बी नाही, मी आजपर्यंत कधी विचारलं बी नाही. बरोबर. परत अजून एक किस्सा आहे आमच्या भागातलेच आहे. दुसरीकडे मला 25-30 हजार रुपये द्यायची, त्यावेळेस त्यानं मला सांगितलं बाबा माझं गाव बारीक आहे, मला तुझी कुस्ती घ्यायची, 15,000 रुपये तुला देणार मी. ठीक आहे म्हणलं वस्ताद, जावा पैसे काय, मला भागातल्या लोकांना मी कसा पाहिलो नाही तरी कळलं पाहिजे म्हणून मी त्यानं माझे 5-6 जोडीदार बदलले. पहिल्यांदा ह्याच्या संघ आहे म्हणला, परत त्याच्या संघ आहे, असे बदलले. शेवटी मला वाटतं दत्ता मोठे संघ कुस्ती घेतली, मी जिंकलो आणि माझ्या पाकिट दिलं 5,000 रुपये. 5,000 दिलं, मी पाकिट फोडलंच नाही, ती दिलं वडिलांकडे. आणि वडिलांकडे दिलं न वडील गेले घरी, मी गेलो कोल्हापूरला. आणि ते पाकिट फोडल्यानंतर बघितलं तर 5,000. मग वडील मला म्हणले अरे 5,000 रुपये आहेत. म्हणलं असू दे. त्याच्यानंतर तो 1 वर्षानं मला भेटला, मी म्हणलं तुम्ही 5,000 रुपये मला दिले, हे लय अडचण आली ती, म्हणले पैसे जमा झाले नाही म्हणून तेवढं कमी दिलं. मी त्याला सुद्धा कधी काय बोललो, म्हणजे पैशाला महत्व मी कधी दिलंच नाही. म्हणून देवानं पैसा बी दिला, प्रेम बी दिलं. येस, चांगली गोष्ट आहे. तर एक महान पैलवान, ज्या पैलवानाचं नाव म्हणजे महाराज केसरी टायटलसाठी नाही, पण माणसांच्या हृदयात कायम राहणारा आणि सदैव कुस्तीवर प्रेम करणारा, त्याचबरोबर कधीही मानधनासाठी कधी कुणाच्या पाठीमागं न लागणारा, तर हे महान पैलवान आहेत. या पैलवानांच्या जवळ आलो. कुस्तीचा इतिहास त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. कुस्ती सम्राट ही पदवी त्यांना मिळालेली आहे आणि एक नावाजलेला पैलवान आहे, जो महाराष्ट्रवासियांच्या हृदयातलं मानाचं स्थान प्राप्त करणारा पैलवान आहे. मी हे यासाठी म्हणतोय, कुठे जरी गेलं तर असलम काजी, आता माझ्याबरोबर आलेला माझा मित्र सुद्धा कुमार पाटील म्हणतोय की ह्या माणसांचे फोटो मी बघितलेत म्हणला पेपरमध्ये. म्हणजे ही गोष्ट लहान मुलांच्या पासून मोठ्या माणसापर्यंत ह्या माणसाला ओळखणारी आणि बघणारी माणसं आहेत. त्यामुळे ह्या महान माणसाला भेटलो आणि महान विचार त्यांनी सांगितलेले आहेत. अशा टोटल 51 गदा आहेत चांदीच्या घरामध्ये आणि त्या सगळ्या भिंतीमध्ये लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तर अशा महान पैलवानाजवळ आलो आणि चांगल्या पद्धतीने इतिहास सांगितला, नवीन पिढीला ऊर्जा देणारा इतिहास सांगितला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. साहेब नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.